परिषदेत मनपूर्वक स्वागत। गेले 3-3.5 महिने शेतकऱ्यांच्या या अन्यायाविरुद्ध किंवा शेतकरी जो या संकटात सापडले त्याच्या विरुद्ध जे काही शेतकऱ्यांचं आंदोलन आंबा बागायतदार व्यापारी व बागायतदार संघ यांच्या वतीनं चालू आहे आणि या संघर्षात सर्वच पक्षीय लोक या ठिकाणी या जिल्हा अध्यक्षांनी किंवा विविध पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला। खरं तर कालची जी पत्रकार परिषद झाली त्यात सन्माननीय माजी आमदार अजित गोगटे यांनी जी भाषा वापरली ती खरं तर शेतकऱ्यांना कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न अजित गोगटे साहेबांनी केला असं या ठिकाणी आम्हाला नमूद करावं असं वाटतं। खरं तर अजित गोगट्यांच्या तोंडून ही भाषा शोभत नाही त्यांना। ते माजी आमदार आहेत, शिवाय प्युअर भाजपचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, RSSचे कार्यकर्ते आहेत। कुठेतरी RSSची विचारधारा त्यांच्यापासून लांब झाली आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। सर्वप्रथम अजित गोगटे साहेबांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आंदोलनाच्या पहिल्या मेळाव्यापासून या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध केला। खरं तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की तुम्ही पालकमंत्र्यांना विश्वासात घेऊन हे आंदोलन करा, तुम्हाला कुठेही यातनं पालकमंत्र्यांना बरोबर घेतलात नाही तर तुमच्या आंदोलनाला यश येणार नाही। माझं म्हणणं आहे की हे जर आंदोलन राजकीय होतं तर जो रस्ता मोर्चा झाला त्या मोर्चात पालकमंत्र्यांनी येऊन आश्वासन दिलं आणि जर तो विरोधी पक्षाचा मोर्चा होता, जर उरलेल्या सुरलेल्या काँग्रेसच्या उबाटा शिवसेनेच्या लोकांचं आंदोलन होतं तर त्या ठिकाणी पालकमंत्री त्या ठिकाणी उपस्थित का राहिले? पालकमंत्री उपस्थित राहिले, त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला मी रस्त्यावर उतरायला देणार नाही, मी शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे शेतकऱ्यांना जो मोबदला पाहिजे तो मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे। तरी ही 220 रुपयाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना प्रति कलम दिली ती त्यांना मान्य आहे का? भारतीय जनता पार्टीला मान्य आहे का? ती मान्य असेल तर त्यांनी तसा प्रकारचा शेतकऱ्यांचा एखादा मेळावा घ्यावा। शेतकरी तुमच्या पाठीशी किती आहेत हे आता आम्हाला बघायचं आहे। तुम्ही वारंवार शेतकऱ्यांना तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खिजवण्याचा प्रयत्न करताय। हा प्रयत्न तुम्हाला कुठेतरी नियती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी याचं उत्तर नियती देईल, शेतकऱ्यांना द्यायची गरज नाही। खरं तर सन्माननीय माजी आमदार स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे हे आंबा बागायतदारांच्या पाठीशी ठामपणे उभे होते। आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना देखील माहिती आहे आंबा उत्पादकांसाठी आप्पा गोगटेंनी केवढा मोठा लढा त्या ठिकाणी केलेला आहे। वारंवार त्यांनी आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी ते उभे राहिलेले आहेत आणि त्याच आप्पा गोगटेंचे वंशज म्हणून तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा आमदार झालात, त्यांच्या जीवावर आमदार झालात, त्यांनी जे काम केलं त्याच्या जीवावर आमदार झालात आणि त्यांचे विचार तुम्ही बाजूला ठेवून त्यांचे विचार दावणीला बांधून तुम्ही फक्त आणि फक्त राजकीय भाषा जर करत असाल तर ती योग्य नाही। त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी आमच्या या आंबा बागायतदार संघटनेच्या वतीनं करतो। खरं तर एखादा आंदोलन म्हटल्यानंतर त्याला राजकीय पाठिंबा हा मिळतोच। याचं एक उत्तम उदाहरण सांगतो। महाविकास आघाडीची सत्ता असताना एसटीचं जे आंदोलन चालू होतं त्यात गोपीचंद पडळकर कोण होते? तुमचेच होते ना। सदावर्ते कोण आहे? कोणाच्या आडून काम करतो हे जग जाहीर आहे। त्याच्यामुळे कुठलंही आंदोलन करताना राजकीय किंवा विरोधी पक्षाचा पाठिंबा त्या आंदोलनाला असतो आणि तो पाठिंबा मागण्यासाठीच आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांनी तो पाठिंबा दिल्याबद्दल त्या सर्व राजकीय पक्षांचा आम्ही त्यांना धन्यवाद देतो। खरं तर हा पाठिंबा मागण्यासाठी सन्माननीय राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण यांचीही भेट मागितली होती, परंतु त्यांनी ती वेळ दिली नाही। ते सुद्धा आमच्या आंदोलनात सहभागी झाले असते। ते कोकणात नेतृत्व करतात, कोकणातले आहेत, त्यांनी जर या आंदोलनात सहभाग घेतला असता तेही आम्हाला आवडलं असतं। आज तुम्ही शक्तीपीठ महामार्गाचं आंदोलन बघा ना, त्या आंदोलनात सर्व पक्षीय लोक सामील झाले। म्हणजे उगाचच फक्त एखाद्या आंदोलनाला बदनाम करायचं म्हणून जर तुम्ही त्याला राजकीय वळण देत असाल तर ते ठाम चुकीचं आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो। या तुमच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना देखील आवाहन करतो की हे आंबा काजू उत्पादकांचं जे आंदोलन आहे हे इतिहासपूर्ण आंदोलन आपण या ठिकाणी केलेलं आहे। आपण बघितलं असाल की काही लोकांनी टीका केली। कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी एक शंका उपस्थित केली की आंदोलनाला वाढता पाठिंबा होता पण तो पाठिंबा अचानक कमी होत चालला। शेवटचा जो मेळावा राजू शेट्टींचा इथे झाला त्याला उपस्थिती कमी होती, त्याच्या मागे कारण हीच आहे की उरलेला सुरलेला जो आंबा शेतकऱ्यांकडे होता तो कुठेतरी ताब्यात घेऊन त्याच्यातनं काही जे आर्थिक उत्पन्न जे मिळणार आहे ते ताब्यात घेतलं पाहिजे, म्हणून त्या आंदोलनाला शेतकरी कमी उपस्थित राहिले।
आणि मुंबईतल्या आंदोलनाला जर तुम्ही म्हणत असाल उपस्थिती नव्हती, पाठ फिरवली असती, तर तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारा की तुम्ही वाशी टोल नाक्यापासून, ठाण्यापासून ते अगदी गिरगाव चौपाटीपर्यंत नाकाबंदी करून MH07, MH08च्या गाड्या बाजूला का काढत होतात? आझाद मैदानावर 1,500 ते 2,000 शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते. हे जरी मीडियाला दाखवता आले नसतील तरी हे सत्य आहे आणि ह्याची प्रचिती तुम्हाला येणाऱ्या तुमच्या राजकीय वाटचालीमध्ये तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. जसं आमच्या काकांनी सांगितलं, अध्यक्षांनी, सन्माननीय अध्यक्षांनी सांगितलं की तुम्ही जी पत्रकार परिषद घेतलात आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतल्यानंतर ज्या तुमच्या खालच्या कमेंट आहेत त्या एकदा त्याची प्रिंट काढा, वाचा आणि त्याचं आत्मपरीक्षण करा. तेव्हा तुमच्या लक्षात येईल शेतकरी किती चिडलेला आहे तो. आणि हे आंदोलन आता इथेच थांबणार नाही आहे. तुम्ही किती, जेव्हा आम्ही सुरुवातीचं आंदोलन केलं, रस्ता रोको करायचं ठरवलं, जसं जसं आंदोलनाला उग्र स्थिती यायला लागली तेव्हा तुम्ही 700 लोकांना नोटिसा काढल्यात. अरे शेतकरी का आतंकवादी आहे का? जर तुम्ही एखाद्या आतंकवाद्यासारखी ट्रीटमेंट जर शेतकऱ्याला देत असाल तर ती ठाम चुकीची आहे. खरं तर पहिल्या आमच्या मेळाव्यात सगळ्याच राजकीय नेत्यांना आम्ही उपस्थित केलं होतं. त्यात ज्या पत्रकार परिषद, संदीप साटम, तुम्ही ज्या पत्रकार परिषदेतून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करताय त्या व्यासपीठावर तुम्ही देखील भाषण केलं, परंतु त्या व्यासपीठावर पण तुम्ही राजकीय भाषा करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी तुम्हाला खाली बसवलं, हे विसरू नका. सन्माननीय सुधीर जोशी RSSचं काम करतात, भारतीय जनता पार्टीचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, ते देखील त्या व्यासपीठावर होते. तुम्ही उगाचच या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नका, ही नम्र विनंती आहे तुम्हाला. आणि जर तुम्ही धमकीची भाषा करत असाल तर अजित गोपटे साहेब, तुम्ही वार, तारीख आणि वेळ तुम्ही डिक्लेअर करा आणि किती पुतळे जाळायचे ते सांगा. सगळ्या शेतकऱ्यांसमोर आमने सामने आम्ही यायला तयार आहोत. ही धमकी वजा इशारा तुम्ही समजून घ्या. नाही त्यांना, कारण ह्यांनी स्वतःच्या बागा दुसऱ्याला करारावर देऊन बसले, त्यांच्याकडनं लाखो रुपये घेतले. त्यांना शेतकऱ्यांची व्यथा काय समजणार? तुमच्यात हिंमत असेल तर त्या शेतकऱ्यांना पैसे परत द्या संघटनेच्या समोर. आपापल्या बागा तुम्ही लोकांच्या गळ्यात मारलाय, त्यांना काही उत्पन्न झालं नाही, त्याची तुम्ही बांधिलकी म्हणून ते पैसे परत करा, हिंमत असेल तुमच्यात तर. तुमच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना विनंती करतो की यांच्या दडपशाहीला घाबरू नका. हे आंदोलन अजून आपल्याला तीव्र करायचं आहे. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत ही रस्त्यावरची लढाई थांबवायची नाही. नाहीतर एक दिवस असा येईल की आपल्या मुलाबाळांना आणि पुढच्या पिढीला आंबा आणि काजू आम्हाला इतिहासाच्या पुस्तकात दाखवावा लागेल. खरं तर इथले राजकीय जे नेते आहेत किंवा सत्ताधारी पक्षातले नेते आहेत, यांनी काय फक्त गणपती ट्रेन सोडा, एसट्या सोडा, गाड्या सोडा एवढीच भूमिका आहे काय? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचा रोजगाराचा मोठा प्रश्न आहे, तो प्रश्न सोडवा ना. तुम्ही इथे आंबा बागायतदारांवर एवढं मोठं संकट असताना बाकीच्या गोष्टी करत बसल्यात. आता लोक दूधकुळी राहिली नाही, येणारी वेळ तुम्हाला निश्चित तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.